नमस्कार, मी चंदू भैया। गणेश उत्सव अत्यंत उत्साहामध्ये आपण साजरा केला, त्याबद्दल मी सर्व नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। गणेश उत्सवामध्येच कालपर्यंत आपल्या नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प हे 100% भरलं आणि 100% जर आमचा प्रकल्प भरला असेल तर पूर्वव्रत 1 दिवसाआड पाणी देण्यासंदर्भात मी प्रशासक अमोल बागुल साहेबाला विनंती केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली। दिनांक 25 पासून, कारण नंदुरबार नगरपालिकेच्या 2 इलेक्ट्रिक मोटारी जळालेल्या आहेत, त्या रिपेअर करायला दिल्या आहेत, म्हणून धरण जरी 100% भरला असेल तरी सुद्धा दिनांक 25 पासून नंदुरबार शहराला पूर्वीसारखंच 1 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे। तरी सुद्धा माझी विनंती राहील नंदनगरीच्या जनतेला की आपण काटकसरीने पाण्याचा वापर करावा। धरण भरलंय याचा अर्थ ते पाणी वाया घालायचं असं नाहीये, कारण धरण जर भरलं असेल आणि आपल्याला लागणारं पाणी त्याच्यानंतर जे पाणी उरत असेल ते शेतकऱ्यांना सुद्धा देता येईल। आपण जर पाणी वाया घातलं तर दुर्दैवानं शेतकऱ्याला मिळणार नाही आणि म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि 25 तारखेपासून पूर्वव्रत 1 दिवसाआड पाणी देण्याचा नंदुरबार नगरपालिकेच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो। माझी दुसरी विनंती आहे की एवढ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा झाला असल्यानंतर साधारणतः अपेक्षा अशी होती की 7-8 वाजेपर्यंतच हर हर भेट व्हायला पाहिजे, जेणेकरून नंदुरबारची जनता ही सर्वसामान्यपणे त्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकते। पण दुर्दैवानं काल तसं घडलं नाही। काल रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हरिहर भेट होऊ शकली नाही। उलट 12 वाजेपर्यंतच वाजंत्री चालू असते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 12 नंतर वाजंत्री बंद होते। पण आपण जर पहिलेच करून घेतली असती हरहर भेट तर नंदुरबारच्या जनतेला खऱ्या अर्थानं आनंद घेता आला असता। पण दुर्दैवानं तसं घडलं नाही। का घडलं नाही याचं आत्मचिंतन आपणच करायला पाहिजे। दोन्ही मंडळ, श्री दादा गणपती व श्री बाबा गणपतीचे मंडळ सोनार समाजाच्या नेतृत्वाखाली काम करतात। सोनार समाजाचंच नेतृत्व या दोन्ही जागृत मंडळाच्या साठी नंदनगरीच्या जनतेने मान्य केलेलं आहे। पण असं असताना सुद्धा का म्हणून 8 वाजेपर्यंत आपण हरिहर भेट करू शकलो नाही याचा विचार गांभीर्याने प्रशासनाने सुद्धा आणि या दोन्ही समाजाने, खास करून दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं मला तरी वाटतं।